नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 28 जून 2025। सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि 1 जून ते आज 28 जून अद्याप मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस नाही। आज 1 महिन्यापूर्वी आपण अंदाज दिलेला होता जून मध्ये पेरण्या होणार नाही 10-11 जिल्ह्यांमध्ये। अगदी तो अंदाज एकदम अचूक उतरलेला आहे। तुम्हाला त्याची लिंक, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि थंबनेलला सुद्धा तो व्हिडिओचा टायटल देईल तुम्हाला। मी पाहू शकता, म्हणजे तारीख पे तारीख आणि पाऊस नाही अशी पद्धत झालेली आहे। तर मराठवाड्यामध्ये पाहिजे आपण तर धाराशिव जिल्हा आपण सर्वप्रथम आज घेणार आहोत। धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिल्याने सतत पाऊस सुरू होता आणि त्यानंतर मात्र म्हणजे मे महिन्याच्या नंतर जून मध्ये मात्र तिथे उघडीप घेतली मोठ्या प्रमाणामध्ये। तिथल्या शेतकऱ्यांना मे महिन्यामध्ये शेती दुरुस्त करण्यासाठी, पहिले पिकं काढण्यासाठी, पिकं आलेली गेली शेतकऱ्यांची, आपल्या पिकं आलेली म्हणजे उन्हाळी पिकं होती ती पिकं पावसाने गेली आणि आता पेरणी करण्यासाठी त्यांनी शेत दुरुस्त केली। तर त्यांना आता पाऊस नाही, त्यांची पेरणी लांबलेली। त्यांची पेरणी कधी होणार तर त्यांची पेरणी जुलैमध्येच होणार आणि जुलैची तारीख पण आपण सांगितली होती की 10 जुलै। त्याच्यापेक्षा 2-3 दिवस अगोदर किंवा नंतर होऊ शकते 10 जुलैपर्यंत ही परिस्थिती। तर आपण उमरखेड ते लोहारा, तुळजापूर, बार्शी या भागामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे या 15 दिवसामध्ये। आणि जर पाहिलं तर हे भाग जे आहे त्याच पाठोपाठ सोलापूरचा भाग, त्यामध्ये सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा अक्कलकोट, सोलापूर, मोहोळ, बार्शी, मेंढा, पंढरपूर आणि मंगळवेढा ह्या भागामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण जे कमी आहे, पण स्थिती चांगली आहे सोलापूर जिल्ह्याची। त्यामध्ये फक्त सोलापूर जिल्ह्याचा जो पूर्वेकडचा भाग आहे त्यामध्ये सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्याची स्थिती थोडी बिकट परिस्थिती आहे त्यामध्ये। पण सोलापूरची स्थिती थोडी मराठवाड्याच्या इकडच्या मराठवाड्यातील जिल्ह्यापेक्षा थोडी बरी आहे। तर आता आपण लातूर जिल्ह्याचा अंदाज पाहतो। लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा, देवणी, उदगीर, शिरूर, जळकोट या भागामध्ये थोडे सतोडके येतात। त्या भागामध्ये सडाक्याचा पाऊस, पण त्याच्यापेक्षा पूर्वेचा भाग आहे त्यामध्ये औसा, रेणापूर, अहमदपूर, अजून सोलापूरचा पश्चिम भाग या भागामध्ये, अजून बीडचा लगतचे अंबाजोगाई, गेवराई या तालुक्याच्या वरील भाग आहे लातूर जिल्ह्यातील, त्या भागामध्ये अद्याप अजून सडाके सुद्धा कमी प्रमाणामध्ये पाऊस, पेरणी सुद्धा योग्य नाहीये त्या भागामध्ये। तसंच आता बीड जिल्ह्यामध्ये पाहू आपण, बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई, परळी आणि वडवणी, केज, धारूर या भागामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती, उन्हाळा सुद्धा मोडलेला नाही त्यामध्ये, फक्त मे महिन्यामध्ये तिथे पाऊस पडलेला आहे। आणि अद्याप म्हणजे तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे की परवा दिवशी 26 तारखेला पाऊस सुरू होता। त्या पावसामध्येच मी व्हिडिओ टाकलेला होता, पाऊस सुरू असताना टाकलेला होता की हा पाऊस आहे तर मराठवाड्यासाठी फक्त एक बुजवण्यासारखा पाऊस आहे। म्हणजे आपण तुम्हाला सांगितलेलं की हे मराठवाड्यासाठी हा पाऊस शेतकऱ्यांची फक्त आशा मोड करणारा पाऊस, आशा सुद्धा हे करणार नाही। आपण अंदाज टाकलेला होता, तो सुद्धा तुम्ही अंदाज पाहू शकता की पाऊस नसल्यात जमा, पाऊस येत आहे पण नसल्यात जमा आहे की हे पाऊस। आणि तो सकाळी अंदाज टाकलेला होता की पाऊस त्याच्यानंतर पुन्हा पाऊस राहणार होता पूर्ण दिवसभर किंवा 12-1 वाजेपर्यंत राहणार होता। पाऊस जर पडत असलं तर 15-20 मिनिटांमध्ये पूर्ण पाणीच पाणी करू शकतो। पण तशा परिस्थितीमध्ये मी अंदाज दिला होता की मराठवाड्यातील पाऊस हा फक्त देखावा आहे, म्हणजे पावसाचा हा फक्त त्या दिवशीचा। आणि अगदी तसं झालं मराठवाड्यामध्ये मात्र त्या दिवशी अजिबात पाऊस उगत आहे, काहीतरी कपडे भिजण्यापुरता फक्त पाऊस पडला। त्या पावसाने पेरणी होऊ शकते का? अजिबात नाही। तर त्यामध्ये अंबाजोगाई, परळी ह्या भागामध्ये, माजलगाव तालुक्यामध्ये सुद्धा अत्यंत बिकट परिस्थिती आहे। त्या सुद्धा भागामध्ये पेरणीची सध्या अजून पेरणी योग्य पाऊस होणार नाही 3 तारखेपर्यंत। गेवराई, शिरूर, पाटोदा, आष्टी ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस नाहीये या भागामध्ये। आणि त्याचबरोबर आता जामखेड, कर्जत, श्रीगोंदा इथे सुद्धा पावसाची कमतरता आहे। त्यामध्ये 15 दिवसापासून 15 जून पासून इथे सुद्धा पावसाची कमतरता, ती पण 3 जुलैच्या नंतरच पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये। तर आता आपण नांदेड जिल्हा पाहू, तर नांदेड जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये परवा दिवशीचा पाऊस झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये। नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस झालेले जे तालुके आहेत त्यामध्ये हातगाव, हिमायतनगर, अर्धापूर, भोकरदन आणि मुखेड या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे। त्यामध्ये पण नांदेडचा जो देंगलूर, नायगाव, बिलोली आणि मुखेड या भागामध्ये मात्र अत्यंत पावसाची कमतरता आहे। त्या भागामध्ये मात्र 3 तारखेच्या पुढे पावसाची शक्यता आहे। पण एकंदर परिस्थिती जर पाहिजे नांदेड जिल्ह्याची तर नांदेड जिल्ह्याची परिस्थिती थोडी बरी आहे की जे लातूर, बीड, परभणी या तालुक्यात जिल्ह्यापेक्षा थोडी बरी स्थिती आहे।
तर आपण आता हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहू. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पाऊस झालेला आहे. औंढा, सेनगाव इथं मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. हिंगोलीची स्थिती थोडीफार आता म्हणजे कालच्या पावसाने बरी झालेली आहे. त्यामध्ये पण हिंगोली सुद्धा त्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस नव्हता आणि आपण सांगत होतो की हिंगोली जिल्ह्यावर थोडाफार बऱ्यापैकी राहणार आहे, पण त्यामध्ये काल पाऊस झालेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये. तर परभणी जिल्ह्यामध्ये पाहतो. परभणी जिल्हा पाहतो मी, परभणी जिल्ह्याचा जो भाग आहे तो दक्षिण उत्तर भाग जास्त आहे परभणी जिल्ह्याचा. त्यामध्ये आपण जे त्यावेळेस जिल्हे सांगितले होते की 10 जिल्ह्यामध्ये पेरणी होणार नाही, पण त्यामध्ये परभणी जिल्ह्याचा जो दक्षिण उत्तर भाग असल्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पेरणी झालेली नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा जो भाग आहे दक्षिण उत्तर, आणि पावसाचा पट्टा जो असतो तो पूर्व पश्चिम पट्ट्यामध्येच पाऊस जास्त पडला जातो. मान्सून हा पूर्व पश्चिम पट्ट्यामध्येच जास्त पडला जातो. सोडला तर पूर्व पश्चिम पट्ट्याचाच भाग हा मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्राने सोडला जातो मान्सून पावसाचा. तर यामध्ये गंगाखेड, पालम, पूर्णा, सोनपेठ, पाथरी या तालुक्यामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे. पण काही भागामध्ये मात्र परभणी जिल्ह्याच्या पेरण्या पण झालेल्या आहेत, पण तिथं सुद्धा पाऊस अजून अपुरा आहे. त्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे, पण तिथं पण पाऊस अजून अपुरा आहे. सेलू तालुक्यामध्ये, जिंतूर तालुक्यामध्ये. तर जालना जिल्ह्यामध्ये पाहू आपण, सेलू आणि जिंतूर तालुक्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस काल परवा पडलेला आहे, पण पुढे अजून 3 तारखेपर्यंत या परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता अजून मोठ्या प्रमाणामध्ये नाही. तर जालना जिल्ह्यामध्ये पाहू आपण. तर जालना जिल्ह्यामध्ये पाहिजे तर आपण भोकरदन, जाफराबाद, बदनापूर आणि जालना या भागामध्ये मात्र परवा दिवसाचा पाऊस चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा, पण जे जालन्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, गोदा किनारपट्टी जालना जिल्ह्याची, त्यामध्ये घनसावंगी, आष्टी ही तालुके, आष्टी, परतूर, त्याचबरोबर तीर्थापुरी या भागामध्ये अत्यंत पाऊसमान कमी आहे. तिथे सुद्धा अजून पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाहीये, पण इथे सुद्धा 3 तारखेच्या नंतरच पावसाची शक्यता आहे. आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, सायगाव, सिल्लोड, फुलंब्री, कन्नड, खुलताबाद या भागामध्ये सुद्धा पाऊस परवा दिवशी थोड्याफार प्रमाणामध्ये झालेला आहे. तिथे सुद्धा शेतकऱ्यांना दिला सुद्धा आहे. पण छत्रपती संभाजीनगरचा जो पैठण आणि गंगापूर, फक्त पैठणच भाग असा आहे की त्यामध्ये आता पाऊस नाही आहे. तर गंगापूर तालुक्याची स्थिती थोडी बरी आहे. पण एकच जर पाहिजे तर आपण तर 10 तारखेला म्हणजे आपण एका महिन्यापूर्वी अंदाज दिलेला होता की या भागामध्ये पाऊस होणार नाही, की जे असे तालुके आहेत त्यामध्ये आता पाहिजे तर आपण आता पुणे विभाग पाहू. आता पुणे विभागामध्ये मात्र सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्ये कोकण, त्यामध्ये कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये मात्र सतत पाऊस सुरू आहे. तिथे मात्र शेतकऱ्यांना पावसाचा कदर आलेला आहे, इतका पाऊस पडत आहे. त्याचबरोबर आता कोकणपट्टीमध्ये सुद्धा सतत पाऊस सुरू आहे. जूनमध्ये सुरू आतापर्यंत जून पाऊस तिथे उघडीपच नाही, 4-5 दिवसाची पण उघडीप नाही. तिथे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना कदर आलेला इतका पाऊस पडत आहे कोकण किनारपट्टी. तर नाशिक विभागामध्ये सुद्धा ती स्थिती आहे की जिथे सुद्धा नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाचा कदर आलेला आहे आपल्या शेतकऱ्यांना, इतका पाऊस पडत आहे. त्यामध्ये त्यामध्ये थोडासा प्रमाण जे आहे ते बरं प्रमाण ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये, पण नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार इथे मात्र पाऊस जास्त प्रमाणामध्ये 7 दिवसापासून होत आहे. आणि जे पडला तिथे पाऊस जोरदार स्वरूपाचा पडत आहे धुळे, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये. तर आपण आता अमरावती विभागामध्ये पाहू. अमरावती विभागामध्ये मी आपण सांगितलं होतं की पाऊस पडणार आहे. मागच्या 4-5 व्हिडिओमध्ये सांगत होतो की अमरावती भागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये मात्र पाऊस सुरूच राहणार आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा तशा प्रकारे पाऊस सुरूच राहिलेला आहे अमरावती विभागामध्ये. आणि परवा दिवसा जो 26 तारखेचा पाऊस पडलेला आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळदायक पाऊस पडलेला आहे, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर आपण अमरावती आणि अकोला जिल्ह्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज तुम्हाला दिलेला होता. अमरावती आणि अकोला जिल्ह्यासाठी आपण 3-4 दिवसापूर्वी दिलेला होता आणि तो सतत 2-3 व्हिडिओमध्ये दिलेला होता. अगदी त्याच प्रकारे तिथे सुद्धा पाऊस पडलेला आहे अमरावती विभागामध्ये जोरदार ते मुसळधार. पण अमरावती विभागाचा तुम्ही पाहू शकता की अमरावती जिल्हा आणि अकोला जिल्ह्याचा जो भाग आहे यामध्ये वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा लागत आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्याला सुद्धा फटका बसलेला आहे की जे वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस झालेला आहे आणि आपण अंदाज दिलेला आहे तो सुद्धा आपला तंतोतंत निघालेला आहे. तर आता आपण पाहणार आहोत की पण इथे सुद्धा आता पाऊस अमरावती विभागामध्ये पावसाची आता शेतकऱ्यांना एवढी गरज नाही, पण तिथे मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी पाहिजे तर 2 ते 3 दिवस उघडीप आहे तिथं अमरावती विभागामध्ये 2 तारखेपर्यंत. 3 तारखेला मात्र अमरावती विभागामध्ये जोरदार स्वरूपाच्या मुसळधार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे 3 तारखेला. तर आता आपण नागपूर विभागामध्ये पाहतो. नागपूर विभागामध्ये सुद्धा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण ठीक आहे, पण तिथे सुद्धा आता 3 तारखेला मात्र नागपूर विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया
आणि गडचिरोली, यवतमाळ सहित यवतमाळमध्ये सुद्धा 3-4 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पण उर्वरित जो मराठवाडा जे आहे ते अजून अद्याप अधुरा आहे पावसापासून, त्यांना मात्र हलक्या पावसावर कदाचित समाधान मानावं लागेल. हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकणे हा अंदाज YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.